चला आज काही भन्नाट टिप्स बघू जेणेकरून आपल्या स्वयंपाकघरातला टाईम वाचेल आणि पटकन आपला स्वयंपाकसुद्धा होईल. आता टिप नंबर 1 आहे, चपाती पुन्हा जर आपल्याला गरम करायचं असेल किंवा गरम करताना मऊ राहण्यासाठी शिळ्या चपात्या डब्यात ठेवून तो डबा कुकरमध्ये पाणी न घालता किंवा गरम पाण्यावर ठेवावा. वाफेवर त्या पुन्हा मऊ होतात. टिप नंबर 2, मिक्सरच्या भांड्याचे झाकण घट्ट बसण्यासाठी जर मिक्सरच्या भांड्याचे रबरी गॅस सेट ढिले झाले असेल तर 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावे. पुन्हा घट्ट होते आणि झाकण व्यवस्थित बसते. टिप नंबर 3, डोसा तव्याला चिटकू नये म्हणून आपल्याला तव्याला अर्धा कापलेल्या कांद्याचे तेल लावा. त्यामुळे डोसा तव्याला न चिटकता कुरकुरीत राहतो. भाताची चव जर वाढवायचं असेल तर भात शिजवताना पाण्यात 1 तमालपत्र, 2-3 लवंगा आणि दालचिनीचा तुकडा टाकावा. यामुळे साध्या भातालाही छान सुगंध व चव येते. मिठाला पाणी सुटू नये म्हणून पावसाळ्यात मिठाच्या बरणीत 5 ते 6 तांदळाचे दाणे टाकून ठेवा. तांदूळ आर्द्रता शोषून घेतो आणि मीठ कोरडे राहते. टिप नंबर 6, कांदे बटाटे लवकर खराब होऊ नये म्हणून कांदे आणि बटाटे कधीही एकत्र साठवू नये. ते वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये किंवा हवेशीर जागी ठेवावेत. एकत्र ठेवल्यास ते लवकर सडतात. टिप नंबर 7, कारल्याचा कडूपणा कमी करायचा जर असेल तर कारल्याच्या फोडींना मीठ लावून 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवा. नंतर स्वच्छ धुवून घ्या. कडूपणा बऱ्याच अंशी कमी होतो. टिप नंबर 8, कोथिंबीर जर तुम्हाला ताजी राहण्यासाठी कोथिंबीर छान निवडून घ्या. न धुता एका हवाबंद डब्यात ठेवावी. डब्याच्या तळाशी आणि वर टिश्यू पेपर किंवा वर्तमानपत्राचा तुकडा ठेवावा, ज्यामुळे ओलावा शोषला जातो आणि कोथिंबीर सडत नाही. टिप नंबर 9, ग्रेव्ही जर घट्ट करायचं असेल तर कोणत्याही भाजीचा रस्सा किंवा ग्रेव्ही पातळ झाली असल्यास त्यात 1 चमचा भाजलेले बेसन पीठ टाका. ग्रेव्हीला छान दाटपणा येतो. टिप नंबर 10, लिंबू वाळू नये म्हणून काय करायचं? जर लिंबू जास्त दिवस टिकवायचे असतील तर त्यांना खोबरेल तेल लावून हवाबंद डब्यात ठेवावे किंवा पाण्यात बुडवून फ्रीजमध्ये ठेवावे. टिप नंबर 11, आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट जास्त दिवस आपल्याला टिकवण्यासाठी त्यात थोडे मीठ घालून ठेवावे आणि काळी पडत नाहीत. पुऱ्या जास्त तेल पिऊ नये म्हणून काय करायचं तर पुरीचे पीठ मळताना त्यात थोडासा रवा मिसळा. त्यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतात आणि जास्त तेल पीत नाहीत. टिप नंबर 13 अशी आहे, इडली पात्रातील इडली जर सहज काढायचं असेल तर आपल्याला इडली शिजल्यावर पात्र खाली उतरवायचा आणि त्यावर थोडे थंड पाणी शिंपडायचं. यामुळे इडली न तुटता सहज बाहेर निघते. टिप नंबर 14 आहे, कडधान्याला कीड लागू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर डाळी किंवा तांदळात कडुलिंबाचे पाणी, बोरिक पावडर ठेवावी. तसेच लवंग ठेवल्यानेही मुंग्या येत नाही. टिप नंबर 15 अशी आहे, पोळी लाटताना पीठ चिटकू नये म्हणून काय करायचं तर उन्हाळ्यात किंवा जास्त मळल्यामुळे कणिक सैल होत असते. तर लाटणे 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा. थंड लाटल्यामुळे पोळी लाटताना अजिबात चिटकत नाही. टिप नंबर 16, मिक्सरच्या भांड्याचे झाकण घट्ट बसण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे तर मिक्सरच्या भांड्याचे रबरी गॅसेट जे असतं तर ते ढिले असेल तर 10 मिनिटे फ्रीझरमध्ये ठेवा आणि ते पुन्हा घट्ट होते आणि झाकण व्यवस्थित बसते. टिप नंबर 17 अशी आहे, जर फोडणी जळत असेल तर जळू नये म्हणून काय करायचं जर तेल गरम करून झालं असेल तर गॅस बंद करून फोडणी द्यावी, म्हणजेच मसाले अजिबात करपत नाहीत. टिप नंबर 18, आमटी किंवा रस्सा भाजीला चांगली तर्री हवी असेल तर मसाल्यात थोडे कोमट पाणी घालून मग तो तेलात परतवावा. टिप नंबर 19, जर ग्रेव्हीला हॉटेलसारखा लाल रंग येण्यासाठी तेलात नेहमी काश्मीरी लाल तिखट किंवा बेडगी मिरची वापरावी. भाकरी थापताना पिठात थोडंसं कोमट पाणी घातल्यास भाकरी मऊ होते आणि तिला छान पापुद्रा येतो. टिप नंबर 21, गरम मसाला. कोणत्याही भाजीत जेव्हा आपल्याला गरम मसाला टाकायचा असेल तर तो शेवटी टाकावा आणि झाकण ठेवावे, म्हणजेच त्याचा सुगंध टिकून राहतो. टिप नंबर 22, जिरे मोहरी. फोडणीत मोहरी पूर्ण तडतडल्यावरच जिरे टाकावे, अन्यथा जिरे करपतात आणि मोहरी कच्ची राहते. कढीपत्त्याची पाने. कढीपत्ता वाळवून थोडी पूड करून ठेवल्यास ती कोणत्याही भाजीत वापरता येते आणि मुले पानातून काढून टाकत नाहीत. टिप नंबर 24, मसाल्याची चव. सांबर किंवा रस्सा भाज्याची चव जर वाढवायची असेल तर खडे मसाले नेहमी मंद आचेवरच भाजावे. टिप नंबर 25 अशी आहे, खसखस वाटताना खसखस मिक्सरमध्ये बारीक होत नसेल तर 10 ते 15 मिनिटे गरम पाण्यात भिजवून मग वाटावे. पेस्ट छान होते.
टिप नंबर 26, मिठाला पाणी सुटते. पावसाळ्यात नेहमी ह्या गोष्टी होत असतात, त्यामुळे पावसाळ्यात बरणीतील मिठाला पाणी सुटू नये म्हणून त्यात थोडंसं तांदूळ टाकायचे. टिप नंबर 27, जर ग्रेव्हीला छान असा लाल रंग यायचा असेल तर नेहमी आपल्याला बेडगी मिरची किंवा काश्मीरी लाल तिखट नक्की टाकायचं. आता आपला साठवणीचा मसाला असतो. घरगुती लाल तिखट किंवा मसाला जास्त दिवस टिकवायचं असेल किंवा जाळी लागू नये म्हणून त्यात हिंगाचा खडा टाकायचा. टिप नंबर 29, कसुरी मेथी. कोणत्याही ग्रेव्हीमध्ये कसुरी मेथी टाकण्यासाठी ती तव्यावर थोडीशी गरम करून हाताने चुरून टाकावी, म्हणजे सुगंध छान येतो. आता लास्ट आणि बेस्ट अशी आहे, फोडणीत मोहरी पूर्ण तडतडल्यावरच जिरे घालावे, अन्यथा मोहरी कच्ची लागते आणि आमटीचा चव पूर्णपणे बिघडू शकतो. तर तुम्हाला ही आजची आपली महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली, टिप्स कशा वाटल्या तर नक्कीच कमेंट्समध्ये मला कळवा. आणि अशीच नवनवीन टिप्स जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला थांबते इथंच. बाय बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम सोनाली जैन फूड लाईफ.